CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। कमी पैशात जास्त पैसे कमवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। केवळ 35,000 रुपयांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांचे आमिष दाखवून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्याकडून चिल्ड्रन्स बँकेच्या तब्बल 699 नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। पैशांचा हाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो याचं जळजळीत उदाहरण बुलढाण्याच्या मलकापूर शहरात पाहायला मिळालं आहे। हैदराबादवरून 35,000 रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याची एक मोठी योजना आखली गेली होती। मात्र मलकापूर शहर पोलिसांना या गुप्त कटाची आधीच माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी मलकापूर शहरात अत्यंत चाणाक्षपणे जाळं विणलं। या सापळ्यात ईश्वर अशोक नेहसरे वय 34 वर्षे आणि गौतम मुकुंदा तायडे वय 22 वर्षे हे 2 संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पोलिसांनी जेव्हा त्यांची झडती घेतली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला। त्यांच्याकडून चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 699 नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। यासोबतच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल आणि 4 मोबाईल फोन असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत। दिनांक 16/6/2026 रोजी कोष्टे हद्दीमध्ये डीबी पथक PSI शुभम बरदाडे त्याचप्रमाणे डीबी पथकातील अंमलदार हे पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे शहराबाहेरील नागरिक गोंधळलेल्या स्थितीत जर मिळून आले तर त्यांच्याशी संवाद साधून काय कामासाठी आणि कोणत्या हेतूने मलकापूर शहरामध्ये आलेले आहेत याची चौकशी करण्याबाबत सूचित केलेले होते, आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आज 2 इसम हैदराबाद इथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इसमांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इसमांनी व मलकापूर शहरातील 2 इसमांनी मिळून त्यांना या ठिकाणी बोलवले होते। पेट्रोलिंगमध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इसमांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे। सदर इस्मांचे नाव ईश्वर अशोक मेसरे वय 34 वर्ष, राहणार नरवेल, तालुका मलकापूर, हल्ली मुक्काम यशोदान कॉलनी मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। दुसरा गौतम मुकुंदा तायडे वय 22 वर्ष, राहणार रमाईनगर मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांना गोपाळकृष्ण नगर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले आहे। गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।